या संदर्भात जी काही चर्चा किंवा जी काही आपली मिळते ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून कळते. परंतु पक्षाच्या पातळीवर आतापर्यंत पक्षाच्या कुठल्याच ज्येष्ठ नेत्याच्या माध्यमातून आम्हाला या संदर्भामध्ये विचारणा करण्यात आली नाही, आमचं मतही घेण्यात आलं नाही आणि या संदर्भात कुठली चर्चा पण करण्यात आली नाही. पण जे काही मीडियावर येत आहे त्याच माध्यमातून जेवढी तुमची माहिती आहे तेवढीच आमचीसुद्धा माहिती या प्रकरणामध्ये आहे. आता ते पवारसाहेबांच्या आता काय चर्चा झाली मी मला सांगता शक्य नाही, परंतु यदा कदाचित साहेबांनी सर्व काही आमदार खासदार काही जिल्हाध्यक्ष अशा सर्वांची जे काही मतं घेतली असतील या मतमतांतरामध्ये होऊ शकतं की काही लोक NDAमध्ये जाण्याच्या दृष्टीनं अनुकूल असतील तर काही लोक काँग्रेसमध्ये जाण्याच्या दृष्टीनं अनुकूल असतील. हे प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि साहेबांची एक जुनी सवय आहे की प्रत्येकाचं काय भावना आहे ते जाणून घ्यायच्या आणि करायचं ते आपल्या मनाने. साहेबांची जुनी सवय जुनी साहेबांचा तो महाराष्ट्र होतो साहेबांना, त्यामुळे पण प्रत्येकाचं मत जाणून घेण्याचं काम साहेब करत असतात. तर त्या दृष्टीने त्यांनी ते काम केलं असावं असं मला वाटतं. नाही, माझ्या डोक्यामध्ये फक्त वर्धा लोकसभा मतदारसंघ आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातले मतदार आहे आणि त्यांच्या दृष्टीने जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. नाही, ज्या पद्धतीने मीडिया सपोर्ट करत आहे की गेले वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा बाकी याच्यापेक्षा जास्त काही चर्चा होत नाही. परंतु इतकं मात्र निश्चित आहे की माझी अशी अपेक्षा आहे की आता इतकं जर आपल्या बाबतीमध्ये जर लोकांमध्ये संभ्रमावस्था जर निर्माण होत असेल तर मला असं वाटतं की आपण आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि एकदा आपण आपली भूमिका जर स्पष्ट केली तर सर्व चर्चांना कुठेतरी पूर्णविराम मिळेल. आणि हीच भूमिका 27वा वर्धापन दिन जेव्हा मुंबईमध्ये पक्षाचा साजरा करण्यात आला त्या ठिकाणी मी भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये मी हेच बोललो होतो की आपल्याबद्दल लोकांच्या मनाबद्दल संभ्रमावस्था आहे. आज महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत, महाराष्ट्रातले सर्व आमदार खासदार या ठिकाणी आहेत. त्यामुळं पक्षाची भूमिका काय हे आज या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकदा क्लिअर होऊन जाऊ द्या, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल जे संशयाचं वातावरण निर्माण झालं त्या संशयाच्या वातावरणाला कुठेतरी ब्रेक देता येईल आणि या सर्व चाललेल्या चर्चांना पूर्णविराम देता येईल. अशा पद्धतीने माझी भूमिका मी त्या ठिकाणी ठेवली होती. परंतु फुल स्टॉप देण्यात आला नाही, त्यामुळे अजून चर्चा चालू आहे. हा तुमचं याच्यामध्ये म्हणजे कोण बोललं पाहिजे, ताई बोलल्या पाहिजे की पवार साहेब? याच्यामध्ये पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून ही भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. आदरणीय पवारसाहेब पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु तितक्याच बरोबरीनं ताईसुद्धा पक्षामध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे ताईंच्या तोंडातून जरी ही क्लॅरिटी आली तर मला असं वाटतं की एकदाचा कुठेतरी पूर्णविराम या सर्व चर्चांना लागेल आणि आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो.